परंतु मी एवढंच सांगतो की ज्या गोष्टीवर त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतलं त्या ऑब्जेक्शन मध्ये काडीचंही तथ्य नाही, फक्त दिशाभूल करायची आणि समोरच्या उमेदवाराला या ठिकाणी मानसिक संतुलन बिघडवायचं एवढंच समोरच्यांचं काम होतं। त्यांच्या पाठीमागं कोण होतं हे तुम्हाला माहीत आहे आणि त्यामुळं या तालुक्याचं भागाचं संतुलन बिघडवायचं काम ते असतील आणि त्यांचे मार्गदर्शक त्या ठिकाणी या तालुक्याचे माजी लोकप्रमुख असतील। यांना मी सांगू इच्छितो की आपण कितीही कुरबुड्या करा, बाबाजी काळेसारखा गंध लावणारा माळकरी जरी धार्मिकतेला मानत असलो तरी मी एका बाजूला धार्मिकतेने मानतो, पण तुम्ही आरे कराल तर तुम्हाला कार्य करण्याची धमक मी आणि सर्व शिवसैनिकांमध्ये आहे। त्यामुळे तुम्ही कमी लेखू नका। या तालुक्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उभे करायला उमेदवार मिळत नव्हते, तुम्हाला प्रचाराला माणसं नव्हती। आमच्यातील जे गद्दार तुम्ही फोडला की ज्यांनी विधानसभेमध्ये त्यांचीच सुपारी घेतली आणि त्यांची सुपारी घेऊन या ठिकाणी आम्हाला गद्दारी केली, पण तरी सुद्धा पक्षाने त्या ठिकाणी सचिन भाऊंनी सांगितलं थांबा आपण त्यांना संधी देऊ, पण भाऊ ते संधी देण्यासारखे नव्हते, गद्दारच होते। आता सुद्धा ते माझ्या बहीण पलीकडच्या मतदारसंघामध्ये उभी आहे। जे बुट्टे सुट्टे भाजपमधून राष्ट्रवादीत आले त्या बुट्ट्या सुट्ट्यांच्या प्रचाराला त्या ठिकाणी ओरडतात आणि सांगतात की आमदार बंधू आहेत। अरे मातांनी मला या तालुक्यानं विजय केलं, या तालुक्याची जनता आणि या तालुक्याचं जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराजांचे आशीर्वाद, भीमाशंकर महाराजांचे आशीर्वाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहेत। त्यामुळे तुम्ही तिकडे जाऊन तिकडेही आता सुपाऱ्या घेतल्या असतील, वेगवेगळ्या गटात जाऊन तुम्ही बोला, तुमची लायकी आणि तुमची पद काय आहे ते पहिल्यांदा तुम्ही ओळखा। तुम्ही खासदारकीला मनसेमध्ये जाऊन उभे राहिले, शिवसेनेला फसवलं, आढळराव दादांना फसवलं, अरे तुम्ही अनेकांना फसवलं आणि आज विधानसभेमध्ये मलाही फसवलं, पक्षालाही फसवलं, तरी सुद्धा तुम्हाला जिल्हा प्रमुख पदावर ठेवलं होतं। परंतु त्यांची हकालपट्टी तात्काळ या ठिकाणी पक्षाने केलेली आहे आणि त्यामुळे असे अनेक गद्दार बरोबर घेऊन त्या ठिकाणी समोरची यंत्रणा काम करत आहे। त्यांना माझं आव्हान आहे की 9 तारखेनंतर तुम्ही सगळे आम्हाला भेटा। खऱ्या अर्थानं तुम्ही या ठिकाणी वेगवेगळ्या भावना विवश करून आज मतदान मागत आहात, एवढी केविलवाणी परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे आणि त्यामुळे सदस्य हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे निवडून येतील अशी परिस्थिती आहे। पंचायत समितीमध्ये सुद्धा 13 ते 14 पंचायत समिती सदस्य निवडून येतील अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की पक्षाला सदृढ करण्यासाठी आणि त्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं आमदार म्हणून मला सुद्धा पंचायत समिती बरोबर असणं गरजेचं आहे। जिल्हा परिषदचे ताकदीचे उमेदवार सदस्य म्हणून माझ्या बरोबर असणं गरजेचं आहे, तरच आपल्या या भागाचा ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो आणि त्यामुळं मला परमेश्वरावर आणि जनतेवर खात्री आहे की तुमची या ठिकाणी नक्कीच परमेश्वर आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम मतदार बंधू भगिनी बांधव तरुण सहकारी मित्रांनो, खूप वेळ झालेला आहे आणि मी अजून जास्त वेळ घेणार नाही, परंतु बाबाजी काळे ज्यावेळी बोलत होते ही गोष्ट खरी आहे की ज्या दूरदृष्टिकोनातून या जिल्हा परिषद गणामध्ये जीवन खराबीजींची निवड करण्याचा एक कठीण प्रयत्न आम्हाला जे झालेला आहे, मला वाटते 1-2 वाजले असतील आम्हाला रात्री। ए फॉर्म येतोय, बी फॉर्म येतोय जातोय येतोय, मिळेल नाही मिळेल या आशेवरती सर्वजणच होते, पण त्यांची निवड करत असताना सर्व व्यापक बघून घेऊन ती जबाबदारी पार पाडण्याचं काम मी असेल किंवा बाबाजी काळेजी असतील करत असताना माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपला मतदार ठरलेला आहे। ज्यांनी या विधानसभेमध्ये मशालला आपल्याला मतदान केलेलं आहे, महाविकास आघाडीला मतदान केलेलं आहे, तर आज जीवन खराबीच्या मागे निवड फक्त आमदार म्हणून बाबाजी काळे नाहीये, मी नाहीये, तर आज अमोल कोल्हे असतील किंवा इतर सर्व जे वेगवेगळे पक्षातली जी लोक आहेत, कळत न कळत पण जे जाहीर आपल्या समोर जरी येत नसेल तरी देखील त्यांनी पूर्ण रीतीने पाठिंबा देण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही मी आपण आपला मतदार ठरलं पाहिजे। बाबाजी बोलले ही गोष्ट खरी आहे की दुर्दैवाने म्हणावं लागेल की काही लोकांनी लोकसभेचा व्यासपीठ पण राजकीय व्यासपीठ केलं करतात, त्यांच्याबद्दलची काय आस्था आम्हाला हे आम्हाला माहित आहे,
त्यांच्याबद्दल कोणाचे काय मत होते हेही आम्हाला माहीत नाही. ते काय इकडे बोलण्यासारखे विषय नाही आणि ते बोलणार पण नाही आणि मी त्यासाठी आलो पण नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की हे जे यावेळी बोलत असताना करत असताना जी लोक करतायत, प्रश्न मूलभूत हा निर्माण होतोय की ज्या पक्षाच्या माध्यमातून करत आले, आता कुठेच काय नाही मिळत असेल तर बाबा शोक सभेमध्येच माझा काय असेल नसेल तर मला घेऊन टाका म्हणून घेऊन स्वतः तर केलं. ठीक आहे, व्यक्ती म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य आहे. राजकारणामध्ये काही गोष्टी राजकीय निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. तुम्हाला शुभेच्छा. गणेशने निर्णय घेतला, आपण काय त्याच्यात टीकात्मक केली नाही. जिल्हा प्रमुख आहेत, तुम्ही तुमच्या भावना आहेत, ठीक आहे. पण आपण संकुचित होऊन घेऊन असा आरोप प्रत्यारोप या सर्व गोष्टी जर करण्याचा प्रयत्न आपण करत असाल तर मला असं वाटते ते पोषक वातावरण या तालुक्यासाठी नाहीये. आणि तो पोषक वातावरण जर ठेवायचं असेल तर आपल्याला ही निवडणूक आणि त्याचा एक भाग म्हणूनच घेऊन आजपर्यंत आपण काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय. असं असलं तरी देखील ही निवडणूक का आपण लोकशाहीच्या माध्यमातून करणं गरजेचं आहे हा एक महत्त्वाचा भाग असला पाहिजे ना. आज त्यांच्या जोडीला आमच्या रुपालीताई आहेत. आज कोणाला उमेदवारी दिली आहे, दीपक सारखं एक म्हणजे सोशल मीडियावरती असेल, सामाजिक याचे असेल,